पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। आषाढ महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा छानपैकी पाऊसही कोसळत असतो आणि त्याला अनुसरूनच आपल्याकडे खूप सारे पदार्थ, तळणीचे पदार्थ विशेष करून केले जातात। उपवासाचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते बघतोय। सगळ्यात आधी कवठाची चटणी बनवतेस। कवठ छान आहे कसं ओळखायचं? सुवास आला पाहिजे, त्याचा जो देठाकडचा पोर्शन आहे तिथून छान असा खमंग सुवास यायला, घमघमाट सुटला की कवठ पिकलेलं आहे हे समजायचं। कवठ आहे तर सगळ्यात आधी ते फोडून घ्यायचं। एका दणक्यात फुटलेलं आहे। येस, तुम्ही बघा, आणखी एक घेतली मी। कॉन्फिडन्स वाढला माझा, एक फुटलं त्यामुळे। हेही फुटलं। आता हे कवट घ्यायचं आणि यातला आहे ना, हा जो गर आहे, बियांचा पोर्शन आहे, गर आणि बिया या सगळ्या काढून घ्यायच्या। आता यामध्ये बिया काढायची गरज नाही आहे, त्या बियांना पण एक खूप छान चव असते आणि न्यूट्रिशन असतं। मुख्य म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण ते खातो, तर हे मेजर करून घ्यायचं। जितकं हे कवट आहे त्याच प्रमाणामध्ये यामध्ये गुळ गेला पाहिजे। तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही मग गुळाचं प्रमाण कमी केलं तरी काही हरकत नाही, पण शक्यतो समप्रमाणामध्ये। 1 कप जर हा गर निघाला तर 1 कप गुळ वापरायचा। थोडं चटपटीत करण्यासाठी लाल तिखट, थोडंसं काळं मीठ अर्धा चमचा आणि चवीपुरतं साधं मीठ। आता हे व्यवस्थित कालवून घेऊ। छान असा गुळ यामध्ये विरघळला ना की तुम्ही बघू शकाल छान अशी रसरशीत ही चटणी दिसते। याच्या शिरा बिया मी काढत नाही कारण त्यामध्ये न्यूट्रिशन असतं आणि मला बेसिकली या क्रंची बिया खायला प्रचंड आवडतं। आषाढी एकादशी उपवास विशेष कवठाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कवठ, 1 कप गूळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ। कवठ फोडून घेत त्याचा गर मोकळा करायचा। आता त्यात गूळ मिक्स करायचा, त्यावर लाल तिखट, काळं मीठ आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकत्र मिसळून घ्यायचं। झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष कवठाची चटणी तयार। बऱ्याच ठिकाणी वरई, भगर, राजगिरा बाकी काहीच खात नाही, फक्त साबुदाण्याचा वापर केला जातो। सो साबुदाणा कसा भिजवायचा हा एक फार मोठा पडलेला प्रश्न असतो। तर काय करायचं, पाणी टाकून धुवून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं 3 ते 4 वेळा। त्यातला शक्य असेल तितकं स्टार्च काढून टाकायचं। तर साबुदाणा छानपैकी असा स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं आणि साबुदाणा भिजेल इतपतच पाणी घालायचं। वर एक अर्धा इंच जागा राहील इतपत, खूप पाणी नाही घालायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर किंवा कमीत कमी 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून ठेवायचं। आता इथे मी भिजवलेला साबुदाणा ऑलरेडी घेतलेला आहे, तुम्ही बघू शकाल छान असा मोकळा झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही भिजवला ना, असा टपोरी फुगतो आणि मोकळाही होतो। साजूक तूप गरम केलेलं आहे। साबुदाणा खिचडी बनवत आहोत। जिरं घालायचं, जिरं छान फुललं की हिरवी मिरची। हिरवी मिरचीचं आहे ना, तुकडे करण्यापेक्षा ठेच्याची चव आहे ना खिचडीमध्ये खूप छान लागते। मिरच्या अशा छान तळत आल्या की यामध्ये घालूयात आपण उकडलेला बटाटा, उकडून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हा भिजवलेला साबुदाणा। यावर घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ, ह्यामध्ये साखर घालूयात। साखर घालणं ऑप्शनल आहे पण चव छान लागते खिचडीला। आणि आता हे छान मिक्स करूयात आणि खिचडी आहे ना, झाकण ठेवायची गडबड नाही करायची, शक्यतो अशी परतून घ्यायची। जितकी छान परतते ना खिचडी तितकं ते साबुदाण्याचा जो आकार आहे, टेक्स्चर आहे ते छान होतं आणि फुलत जाते। त्यामुळे शक्यतो झाकण ठेवायची गडबड नाही करायची। लगेच झाकण ठेवलं तर लगदा होतो। ही अशी मस्त परतून घ्यायची। मस्तपैकी हा साबुदाणा परतून झाला की मग आता झाकण ठेवून छानपैकी वाफवून घ्यायची ही खिचडी। खिचडी 5 ते 7 मिनिटं छानपैकी अशी मंद आचेवर वाफवून घ्यायची। आहा, क्या बात आहे। तुम्ही बघू शकाल छान असं मोकळी झाली आहे खिचडी। अजिबात असं लगदा गोळे झालेलं नाही आहे आणि ॲट द सेम टाईम ना साबुदाणा असा टचटच नाही लागला पाहिजे खाताना।
छान असा तो टम्म फुगला पाहिजे, मौसूत राहिला पाहिजे, म्हणजे ती खिचडीची असली मजा खाण्यातली ती येते. सो ही खिचडी आपली बनवून तयार आहे. आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाणा खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 उकडून सोलून चिरलेला बटाटा, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर. तूप जिऱ्याच्या फोडणीत हिरव्या मिरच्या परतायच्या. आता बटाटा, भिजवलेला साबुदाणा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे साखर घालून परतून घेत हे मिश्रण वाफवून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाण्याची खिचडी तयार. आता बनवूयात रताळ्याचा किस. इथे रताळी घेतलेली आहेत. आता काय करूयात, याचं साल काढून घ्यायचं. हे झालं रताळ सोलून की हे किसायचं. शक्यतो जितके लांब सडक जमतील ना तितका किसून घ्यायचा या पद्धतीने. रताळा काय किंवा बटाट्याचा किस काय मोकळा हवा असेल तर शक्यतो पसरट तवा वापरायचा. तूप, साजूक तूप गरम झालेलं आहे. यामध्ये घालूया जिरं. जिरं छान फुललं की हिरव्या मिरच्या. कितपत तिखट हवं त्या प्रमाणात मिरच्याही छान परतून घेऊयात. आणि आता हा जो किस आपण करून घेतला हा किस घालायचा. रताळ शक्यतो किसलं की लगेच वापरायचं, नाहीतर ते ऑक्सिडायझेशन होतं आणि मग त्याचा रंग काळा पडून जातो. आणि आता हा आधी परतून घेऊयात. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं रताळं की यावर झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं. रताळ आहे, खूप पटकन शिजतं, फार वेळ नाही लागत, किसलेलं पण आहे. इथे रताळ्याचा किस छानपैकी मी वाफवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त दिसतोय, छान शिजलेलं आहे. आता यावर घालूयात चवीपुरतं मीठ. मीठ सुरुवातीला नाही घालायचं, नाहीतर मग त्याला पाणी खूप सुटतं. आणि अगदी थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि हे करूयात मिक्स. आणि छान आपला इथे रताळ्याचा किसही बनवून तयार आहे. आषाढी एकादशी उपवास विशेष रताळ्याचा किस करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 रताळी, 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ. रताळं स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यायचे. आता तूप जिऱ्याच्या फोडणीत हिरवी मिरची परतायची. आता त्यात किसलेलं रताळं घालायचं आणि परतायचं. आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं. आता यावर मीठ, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण एकत्रित परतायचं. झाला आपला आषाढी एकादशी विशेष रताळ्याचा किस तयार. आता बनवूयात शेंगदाण्याची उपवासाची आमटी. तर मिरच्या घ्यायच्या, मिरचीचे तुकडे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे जो माझ्याकडे कायम तयार असतो. नसेल तर शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल. अर्धे शेंगदाणे अर्धे ओल्या नारळाचा चव असं कॉम्बिनेशन करून पण तुम्ही ही आमटी करू शकता. चवीला खूप सुंदर लागते त्या पद्धतीने आमटी बनवली तरी. आता ह्या आधी सुक्कच आपण फिरवून घेऊयात आणि यामध्ये पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची. आमटी बनवण्यासाठी साजूक तूप चमचाभर गरम केलेलं आहे. सगळ्यात आधी त्यामध्ये जाईल जिरं आणि खडे मसाले, दालचिनी, वेलची, मिरं आणि लवंगा. खडे मसाले घालावेत का नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. मुळात उपवास जो आपला पर्पज असतो उपवासामध्ये, तर उपवासासारखाच करावा असं माझं तरी मत आहे. म्हणजे पोटाला आराम द्यावा बेसिकली. कारण आपल्या मेंदूपेक्षा ना मला असं वाटतं की पोट सगळ्यात जास्त काम करत असतं, तर त्याला एक कृतज्ञता म्हणून करू शकतो आपण उपवास. यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि चिंच गुळाचा कोळ. मिक्स करूयात आणि छान 5 ते 6 मिनिटं उकळून घेऊयात ही आमटी. आषाढी एकादशी उपवास विशेष शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 हिरव्या मिरच्या, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाणी, 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी, पाणी, मीठ, 1 मोठा चमचा चिंच गुळाचा कोळ. हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट आधी कोरडे
आणि नंतर पाणी घालून वाटून घेत त्याची पेस्ट तयार करायची. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.